लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी आणि आनंदाची अपडेट आलेली आहे। आज 13 डिसेंबर शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात केली जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या संदर्भातील आदेश बँकांना दिलेले आहेत आणि आता अगदी काही तास उरलेले आहेत। 1 ते 2 तासामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 2100 रुपये जमा होण्यास सुरुवात होईल। परंतु महिलांची मोठी अडचण झाली आहे, कारण उद्या आहे दुसरा शनिवार, डिसेंबर महिन्यातील दुसरा शनिवार। सर्व बँका बंद असतील आणि परवा रविवार असल्याने ती सुद्धा सार्वजनिक सुट्टी आहे। जरी महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा झाले तरी सुद्धा ज्या महिलांकडे ATM कार्ड आहे किंवा ज्या महिला फोन पे किंवा गुगल पे अशा प्रकारे ऑनलाईन बँकिंगचा वापर करत आहेत त्यांनाच या पैशांचा वापर करता येईल आणि उर्वरित सर्व महिलांना मात्र सोमवारची वाट त्या ठिकाणी पाहावी लागणार आहे। उद्या आणि परवा 2 दिवस सुट्टी आल्याने हा मोठा घोळ त्या ठिकाणी झालेला आहे। तरी देखील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट, सुधीर मुनगंटीवार साहेब भाजपचे नेते आणि माजी मंत्री आहेत। सोबतच एकनाथ शिंदे साहेब आपल्या सर्वांचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे डेप्युटी CM म्हणजेच त्यांनी सांगितले की DCM म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन, सर्वसामान्य माणसांसाठी वाहून घेतलेला एक असा माणूस। आणि अशा या दोघांनीही हे प्रयत्न केल्यामुळे अखेर मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या प्रस्तावावरती सही केली आहे आणि राज्यपाल महोदय जे आहे तर त्यांनी देखील त्या ठिकाणी सही करून आता लाडक्या बहिणींना की जी 2 महिन्यांपासून प्रतीक्षा चालू होती, शेवटचा हप्ता 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर निवडणुकांच्या आधी आचारसंहिता लागण्यापूर्वी ऑक्टोबर महिन्यामध्ये शेवटचा हप्ता 3000 रुपये महिलांच्या खात्यात जमा झाला होता आणि आता त्यानंतर तब्बल 2 महिने प्रतीक्षा केल्यानंतर आज 13 डिसेंबर आज संध्याकाळी 7 वाजता लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होणार आहे। आता सर्वप्रथम महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, त्याची देखील यादी त्या ठिकाणी प्रशासनाकडून जाहीर केली गेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या 12 जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत, या 12 जिल्ह्यांची नावं पाहणार आहोत की ज्या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात 2100 रुपयांचा 6वा हप्ता डिसेंबरचा हप्ता लाडकी बहीण योजनेचा आज जमा केला जाईल। आणि सोबतच आज त्या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार साहेब यांनी अतिशय महत्त्वाची माहिती ही लाडक्या बहिणींना दिलेली आहे, तर ती माहिती सुद्धा जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी नम्र विनंती आहे सर्व माझ्या लाडक्या ताईंना, सर्व बहिणींना की आत्ताच आपण व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे किती पैसे मिळाले आहेत। जर तुम्हाला आता, कारण व्हिडिओ तर मी शूट करतोय हा 5 वाजता आणि अगदी 2 तासामध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, तर जर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे आले असतील तर लगेचच कमेंट करून सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहे आणि तुम्हाला पैसे आले की नाही, जेणेकरून सर्व लोकांना खात्री पडेल की हो या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत। आणि उर्वरित भगिनींनी, उर्वरित बहिणींनी काळजी करण्याची गरज नाही। आज जरी हे 12 जिल्हे असले, आता पहा आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि त्याच्यापैकी आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील। उद्या संध्याकाळपासून उर्वरित जे 12 जिल्हे आहेत तर त्यांच्या खात्यात पैसे येतील आणि तिसऱ्या दिवशी शेवटच्या दिवशी उर्वरित 12 असे 12 + 12 + 12 टोटल 36 जिल्हे फक्त 3 दिवसात महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाकडून त्या ठिकाणी पूर्ण करण्यात येणार आहे। तर सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। आता बघा, लाडक्या बहिणींसाठी जी एक महत्त्वाची सूचना, सुधीर मुनगंटीवार साहेब भाजपचे नेते आहेत। आता पहा, मी वारंवार सुधीर मुनगंटीवार साहेबांचं नाव यासाठी घेतो कारण भाजपने निवडणुकीमध्ये जो प्रचार केला तर त्या प्रचारामध्ये त्यांनी महाराष्ट्र नामा असं त्याला नाव दिलं होतं त्यांच्या जाहीरनाम्याला, तर त्यांनी वचन दिलं होतं की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये त्या ठिकाणी देणार आहोत जर आम्ही निवडून आलो तर। आणि लाडक्या बहिणींनी मोठ्या मेजॉरिटीनं भाजप सरकारला, महायुतीला त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे। आणि आता भाजपचं तसेच महायुतीतील प्रत्येक घटक पक्षाचं, मग भाजप असू दे किंवा त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस असू दे अजित पवार साहेबांची किंवा एकनाथ शिंदे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री तर यांची शिवसेना असू द्या, त्या सर्वांचं आता हे प्राथमिक कर्तव्य आहे, नैतिक कर्तव्य आहे की त्यांनी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 2100 रुपयांची ओवाळणी ही घालायलाच हवी। परंतु सरकारी तिजोरीमध्ये खडखडाट आहे, सरकारी तिजोरीवर मोठा ताण आहे, सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार सुद्धा त्या ठिकाणी झालेले नाहीत आणि पेन्शन ज्यांना मिळते तर त्यांच्या पेन्शनला देखील त्या ठिकाणी मोठा अडथळा आलेला आहे। सरकारी कामं तर बंद आहेतच, मोठे जे ठेकेदार आहेत, मोठमोठे कामं ज्यांनी घेतले आहेत तर त्या ठेकेदारांचे सुद्धा पैसे, त्यांची बिलं पेंडिंग आहेत।
आणि अशातच आता लाडकी बहीण योजनेचा मोठा निधी सरकारला द्यावा लागणार आहे. आधीच 1500 रुपये द्यायचे होते, त्याच्यामध्ये वाढ केली, 2100 रुपये आता द्यायचे आहेत. तर हा पैसा आणायचा कुठून, असा एक मोठा यक्ष प्रश्न सरकारपुढे उभा होता. आणि म्हणूनच सरकारकडून आता निवडणूक 20 तारखेला झाली, त्यानंतर आपण 20 तारखेला मतदान केलं, 23 तारखेला निकाल लागला. 23 तारखेपासून आजपर्यंत जर आपण पाहिलं तर 20 दिवस उलटलेले आहेत, परंतु सरकारला पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करता आले नाहीत. यासाठी एकमेव कारण होतं, ती म्हणजे सरकारनं घेतलेला एक खूप मोठा निर्णय. कारण अनेक महिलांनी त्या ठिकाणी तक्रारी केल्या की त्यांच्या गावातल्या, त्यांच्या भागातल्या अनेक महिलांनी फेक चुकीची माहिती देऊन अर्ज भरलेले आहेत. अनेक श्रीमंत महिलांनी अर्ज भरले, त्यांचे अर्ज मंजूर झाले आणि त्यांनी पैसे सुद्धा लाटले. आणि याउलट दुसरीकडे ज्यांना खरोखर गरज आहे अशा गरीब महिला मात्र अजूनही बाकी आहेत. तुम्हाला आकडा आठवतोय का? 2,34,00,000 महिलांचे अर्ज आतापर्यंत मंजूर झाले होते. 16 लाख महिला प्रतीक्षेत होत्या की त्यांचे अर्ज कधी मंजूर होतील, आणि आता त्यांच्याही बऱ्यापैकी अर्ज मंजूर झाले आहेत. परंतु धक्कादायक गोष्ट अशी की ही सर्व प्रोसेस चालू असताना सरकारनं ज्यांनी फेक अर्ज भरले, चुकीची माहिती भरली, अशा ठिकाणी कडक कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. अशा महिलांवरती FIR नोंद केला जावा, त्यांच्यावरती केसेस टाकल्या जाव्यात, यासाठी देखील प्रस्ताव दाखल केलेला आहे. एकदा का या प्रस्तावाला मंजुरी मिळाली की ज्या महिलांनी त्या ठिकाणी चुकीची माहिती भरली आहे, शासनाची फसवणूक केली आहे, अशा महिलांना त्या ठिकाणी जेलमध्ये सुद्धा टाकलं जाऊ शकतं. तर हे सुद्धा आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तर आता बघा, सुधीर मुनगंटीवार साहेब आणि आपले उपमुख्यमंत्री आणि पूर्वाश्रमीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा विषय लावून धरला होता. सोबतच अजितदादांनी देखील सांगितलं की निवडणुकीमध्ये आम्ही वाद्याचे पक्के आहोत, शब्दाचे पक्के आहोत, असं आम्ही सांगितलं. तेव्हा हप्ता तर द्यायलाच हवा, हे प्रत्येकाने सांगितलं. तर आता बहिणींची लावून धरला होता. सोबतच आता बहिणींची जी चौकशी आहे ती चौकशी तर सुरू आहेच, परंतु ही चौकशी सुरू असतानाच अनेक बहिणींवरती त्या ठिकाणी त्यांच्याकडून पैशांची वसुली सुद्धा सरकारनं केलेली आहे. बऱ्याच ठिकाणी वसुली सुरू आहे. पुणे जिल्ह्यात तर जवळपास 10 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत. किती फार मोठा आकडा आहे, 10 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत पुणे जिल्ह्यामध्ये. तेव्हा जर तुम्ही सुद्धा जर अशी काही फसवणूक केलेली असेल की तुम्हाला दुसऱ्या एखाद्या सरकारी योजनेचे पैसे येत होते तरी तुम्ही फॉर्म भरला, किंवा तुमच्या घरामध्ये एखादा सरकारी नोकरी करणारा व्यक्ती आहे तरी पण तुम्ही फॉर्म भरला, तुमच्या घरात कुणाला तरी पेन्शन मिळते, किंवा तुमच्या घरामध्ये 4 व्हीलर आहे, 4 चाकी गाडी आहे ट्रॅक्टर सोडून, किंवा तुमच्या घरातल्यांच्या नावावर 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे, ज्या अटी होत्या की तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, तर अशा वेळी तुम्ही शासनाची फसवणूक केली आहे. आता शासन त्या ठिकाणी जाऊन त्यांनी सुरू केले की आता प्रत्येक ठिकाणी जाऊन एक गृहभेटी त्या ठिकाणी दिल्या जात आहेत रॅन्डमली, की प्रत्येक बहिणीच्या नाही परंतु मॅक्झिमम महिलांच्या घरी जाऊन त्यांची आर्थिक स्थिती तपासणं, हमीपत्रात भरलेले मुद्दे चेक करणं, हे सगळ्या गोष्टी सुरू आहेत. तर आता बघूया नक्की काय होतंय. आणि अशातच जनतेचा, बहिणींचा मोठा दबाव होता शासनावरती, आणि म्हणूनच हा 2100 रुपयांचा हप्ता या महिन्यात का होईना परंतु ताबडतोब देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आजच म्हणजे 13 तारखेला बँकांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की जरी उद्या सुट्टी असली, परवा सुट्टी असली, परंतु तरी सुद्धा आपण या ठिकाणी बहिणींच्या खात्यावर, महिलांच्या खात्यावर पैसे जमा करायचे आहेत. आता ज्या 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे, तुम्हाला झटपट ते 12 जिल्हे मी सांगून टाकतो. तर बघा, जिल्ह्यांच्या बाबतीमध्ये पुणे विभागातून पुण्यामध्ये हे बघा, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर असे 5 जिल्हे येतात. याला आपण पश्चिम महाराष्ट्र असं म्हणतो. तर या पुणे विभागातून फक्त सातारा आणि सांगली या 2 जिल्ह्यांची नावं समोर आलेली आहेत. याच 2 जिल्ह्यातील महिलांना आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून पैसे येण्यास सुरुवात होईल. 21 रुपये येतील. पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर यांना मात्र पुढील टप्प्यामध्ये पैसे येणार आहेत. आता दुसरा विभाग आहे नाशिक विभाग. नाशिक विभागामध्ये धुळे आणि नंदुरबार या 2 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत. उर्वरित जिल्हे नाशिक, जळगाव, अहिल्यादेवीनगर म्हणजेच अहमदनगर यांना मात्र पैसे पुढील टप्प्यात मिळतील, आज मिळणार नाहीत. नागपूर विभाग जर पाहिलं तर याच्यामध्ये एकूण 6 जिल्हे येतात: नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. तर याच्यापैकी फक्त वर्धा आणि भंडारा याच 2 जिल्ह्यांना पैसे आहेत. नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली यांना मात्र नंतर पैसे येणार आहेत. ठीक आहे. आता बघा, त्याच्यानंतर आहे कोकण विभाग.
तर कोकण विभागामध्ये एकूण 7 जिल्हे येतात. याच्यामध्ये मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी असे 7 जिल्हे येतात. याच्यापैकी फक्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग याच जिल्ह्यांना पैसे येणार आहेत. उर्वरित जिल्ह्यांना मात्र उद्या किंवा परवा त्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात. नंतरचा विभाग, सगळ्यात मोठा जो विभाग आहे महाराष्ट्रात, तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभाग अर्थात औरंगाबाद विभाग. याच्यामध्ये एकूण 8 जिल्हे येतात. छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, धाराशिव म्हणजे उस्मानाबाद जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड, हिंगोली आणि परभणी. तर याच्यापैकी फक्त बीड आणि जालना यांचंच नाव आहे. बीड आणि जालना, बाकीचे जे 6 जिल्हे आहेत त्यांना मात्र उद्या किंवा परवा पैसे येतील. अमरावती विभाग जर पाहिलं तर अमरावती विभागामध्ये एकूण 5 जिल्हे येतात. अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम. आता यांच्यापैकी फक्त अकोला आणि वाशिम याच 2 जिल्ह्यांची नावं आलेली आहेत. उर्वरित जिल्ह्यांची नावं मात्र त्या ठिकाणी नाहीत. याचा अर्थ ती परवा किंवा तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी तुम्हाला पैसे येऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे उद्या किंवा परवा. आता तुम्हाला मी जिल्ह्यांची नावं सांगितली. आता बँकांच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठी जी अपडेट आहे ती अशी की ज्यांची खाती पोस्ट पेमेंट बँकेमध्ये आहेत, म्हणजे पोस्टामध्ये ज्यांनी खातं उघडलंय लाडकी बहीण योजनेसाठी, तर त्यांचं आधार सीडिंग वगैरे आहे, तर अशा बहिणींना तर पैसे येतील 100% आजच येतील. परंतु तुम्हाला SMS मात्र उशिरा मिळत आहेत. अनेक बहिणींनी आम्हाला सांगितलं की आम्ही पोस्टामध्ये खातं उघडलं पण आम्हाला पैसे जमा झाल्याचा SMSच येत नाही. तर बघा, पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मोबाईल नंबर सांगेल. त्या मोबाईल नंबरवर फक्त तुम्ही मिस कॉल द्या, तुम्हाला लगेचच कळेल की तुमच्या खात्यात पैसे आले की नाही. इतकं ते साधं सोपं आहे. तर आता तो व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असेल तर छोटंसं काम तुम्ही लगेच करा. आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बेल आयकॉन दाबलं की ऑलला क्लिक करा. बस तुम्ही इतकं काम केलं की तुम्हाला आमचे पुढचे सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि याच्यातून होईल काय की तुम्हाला बँकेत जायची गरज नाही. आता फक्त पोस्ट पेमेंट बँक म्हणजे पोस्टाचीच नाही तर प्रत्येक बँकेसाठी एक नंबर आलेला आहे. हे सगळे नंबर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये 100% सांगणार आहे. तुमचं खातं कोणत्याही बँकेत असू द्या, तुम्हाला घर बसल्या तुमचा बॅलन्स समजणार आहे. तुमच्या खात्यामध्ये कोणकोणते व्यवहार झाले, की पैसे आले का गेले, पाठीमागचे 5 व्यवहार, त्याला आपण मिनी स्टेटमेंट असं म्हणतो. घर बसल्या तुमच्या मोबाईलवर हे तुम्हाला पाहता येणार आहे. फक्त एक मिस कॉल आपण द्यायचा आहे, बस लगेचच तुम्हाला एक SMS येतो, त्यात सगळी माहिती येते. ठीक आहे, तर तुम्हाला मी जिल्ह्यांची नावं सांगितली. जवळपास सगळ्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पैसे येणार आहेत. सर्व प्रायव्हेट बँकांमध्ये पैसे येणार आहेत. थोडासा उशीर होऊ शकतो जिल्हा सहकारी बँकांना किंवा शेड्यूल्ड बँकांना, अर्बन बँकांना किंवा ज्या पतसंस्था आहेत त्या ठिकाणी पैसे यायला थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत, परंतु पैसे येतील. थोडंसं मागे पुढे मात्र होऊ शकतं, कारण त्यांच्या IFSC कोड ह्या जो कोड असतो तो दुसऱ्या बँकांना जोडलेला असतो. तर ठीक आहे, तर सर्व बहिणींना शुभेच्छा. अगदी 2 तास उरलेले आहेत. 2 तासात तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. तुम्ही कुठून बोलताय, कोणत्या जिल्ह्यातून बोलताय आणि तुम्हाला पैसे 2100 रुपये आले की नाही ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, ज्यांचे पाठीमागचे पैसे यायचे राहिले आहेत, अनेक बहिणींचे पाठीमागचे पैसे येणं बाकी आहे, सर्व हप्ते त्यांना मिळालेले नाहीत, तर अशाही बहिणींनी काळजी करायची नाहीये. त्यांना देखील त्या ठिकाणी त्यांचे ते हप्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. ठीक आहे, जर 7,500 राहिले असतील तर 7,500 प्लस 2100 असे 9,600 रुपये तुम्हाला येतील. जर तुमचे 4,500 रुपये यायचे राहिले असतील तर 4,500 रुपये अधिक 2100 असे 6,600 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील. जर फक्त 3,000 यायचे